यस. आज आपण बघणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक 12th सायन्स मधला 8th चॅप्टर दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक. त्यातलं बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. अतिशय इझी चॅप्टर आहे आणि त्या बेसिक कन्सेप्ट जर समजला तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. फर्स्ट, कुलोमिक फोर्स दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये काय बघा, सपोज Q1 इज द फर्स्ट चार्ज अँड Q2 इज द सेकंड चार्ज. आता दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह असू शकतात, दोन्ही चार्ज निगेटिव्ह असू शकतात. एक चार्ज पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असू शकतो. अँड आर इज अ डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. समजून घ्या. Q1 इज अ फर्स्ट चार्ज, Q2 इज अ सेकंड चार्ज, आर इज अ डिस्टन्स बिटवीन देम. देन दोन्ही चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर रिपल्शन असेल, दोन्ही निगेटिव्ह असेल तर रिपल्शन. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. म्हणजे दोन चार्जेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असतं. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन साठी कमीत कमी दोन चार्जेस लागतात, हे लक्षात ठेवा. एक चार्ज असेल तर तो एकटा काय करणार, अट्रॅक्ट होईल का कुठं? नाही. दोन फोर्स पाहिजेत. द फोर्स साठी काय लागतात, दोन चार्जेस. म्हणजे Q1 इज अ फर्स्ट चार्ज, Q2 इज अ अनदर चार्ज आणि आर इज अ डिस्टन्स बिटवीन देम. तर दोन चार्जेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन असतं. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. बघा, फोर्स कुणाच्या प्रमाणात आहे, चार्जेसच्या मल्टिव्हिशन. म्हणजे चार्ज वाढला फोर्स वाढेल, चार्ज कमी झाला फोर्स कमी होईल. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि प्रोपोर्शनिटी काढून इक्वल वापरलं की कॉन्स्टंट वापरतो 1/4πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. फिर 1/4πε0 हा काय, कॉन्स्टंट आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट आहे. आता कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याला व्हॅल्यू आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट? 1/4πε0 ह्याची व्हॅल्यू आहे 9 × 10⁹. कॉन्स्टंट लक्षात ठेवा. काय म्हणलं, लक्षात आलं? 1/4πε0 इज इक्वल टू 9 × 10⁹. हा कॉन्स्टंट आहे. आणि इथं काय सांगितलंय, फक्त दोन चार्जेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असतं. आणि ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुणाच्या प्रमाणात आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हेन्स F is proportional to Q1 Q2 upon R square. F is equal to 1/4πε0 Q1 Q2 upon R square. हा 1/4πε0 काय, प्रोपोर्शनिटी कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू काय, 1/4πε0 ची 9 × 10⁹. इथं काय पाहिलं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजेच कसला फोर्स, कुलोम्बिक फोर्स. इथं काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असतं. दोन्ही चार्ज सेम असतील, लाईक चार्जेस रिपेल विथ इच अदर आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट विथ इच अदर. म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर रिपल्शन होईल, दोन्हीही निगेटिव्ह आलं तरी रिपल्शन होईल. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आला की फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल. लक्षात आलं? आता हा चार्ज असतो किती, तो एकदा समजून घ्या. व्हॉट इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन? म्हणजे कुठलाही मेटल आणि इलेक्ट्रॉन किती असतात हे तुम्ही एकदा समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला एलिमेंट माहिती पाहिजेत. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, असं सगळे एलिमेंट लक्षात ठेवा. इथं हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, म्हणजे हायड्रोजनच्या बाहेर 1 इलेक्ट्रॉन आहे. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत. लिथियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. बेरिलियम मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. इथं बोरॉन 5 इलेक्ट्रॉन आहे. कार्बन 6 इलेक्ट्रॉन आहे. नायट्रोजन 7 इलेक्ट्रॉन आहेत. नक्की समजून घ्या. सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, म्हणजे सगळ्या एलिमेंट मध्ये कुठलाही जगातला ॲटम घेतला की, कारण सबस्टन्स किंवा बॉडी कशापासून बनते, ॲटम. ॲटम मध्ये काय असतं, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आणि न्यूक्लियस सेंट्रल असतो आणि इलेक्ट्रॉन त्याच्यावरतून रिव्हॉल्व होतात. हे इलेक्ट्रॉन किती असतात, त्याचा ॲटॉमिक नंबर एवढा, 11 12 13 14 15 16 17 18. याचा अर्थ सिलिकॉनच्या बाहेरच्या रूटमध्ये 14 इलेक्ट्रॉन आहेत. राईट. अल्युमिनियमच्या बाहेरच्या रूटमध्ये म्हणजे टोटल 13 इलेक्ट्रॉन आहेत. मग एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो, चार्ज ऑफ द वन इलेक्ट्रॉन इज 1.6 × 10⁻19 कुलम. समजून घ्या, एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती, 1.6 × 10⁻19 कुलम. मग असे किती चार्ज झाले बघा. आता समजा N इलेक्ट्रॉन असेल तर टोटल चार्ज किती झाला, N × E.
टोटल चार्ज एन म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहेत ते, म्हणजे सिलिकॉनचा चार्ज किती झाला 14 इंटू ई. ई म्हणजे काय 1.6 इंटू 10⁻⁹ एवढा चार्ज असतो कुणाचा, एका इलेक्ट्रॉनचा. आणि जेवढा चार्ज इलेक्ट्रॉनचा असतो तेवढा चार्ज प्रोटॉनचा पण असतो, विसरू नका. कारण कुठल्याही ॲटम मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन, त्यालाच आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणतोय. काय म्हणतोय, जेवढे इलेक्ट्रॉन तेवढंच प्रोटॉन तेवढाच ॲटॉमिक नंबर असं म्हणतोय. मग इलेक्ट्रॉनचा चार्ज जेवढा आहे 1.6 इंटू 10⁻⁹ कोलम, फक्त इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असतो आणि प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह असतो, पण चार्ज तेवढाच असतो 1.6 इंटू 10⁻⁹ कोलम. चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन लक्षात राहिला, चार्ज ऑफ द प्रोटॉन लक्षात राहिला, टोटल चार्ज किती इलेक्ट्रॉन आहेत तेवढे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सोडियम घ्यायचे आहे, म्हणजे सोडियमचे इलेक्ट्रॉन किती आहेत 11 आणि एकाचा चार्ज किती आहे 1.6 इंटू 10⁻⁹ कोलम, म्हणजे एवढा चार्ज सोडियम ॲटमवर असतो. लक्षात आलं, चार्ज म्हणजे लक्षात आलं, एका इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻⁹. असे एन इलेक्ट्रॉन असेल तर टोटल चार्ज काय झाला एन इंटू ए. आणि व्हॉट इज द मास ऑफ द इलेक्ट्रॉन, बरीचशी मुलं त्या गोष्टी करत नाहीत. जसा चार्ज माहिती पाहिजे तसा इलेक्ट्रॉनचा मास पण माहिती पाहिजे. आणि मास ऑफ द इलेक्ट्रॉन इज 9.1 इंटू 10⁻31 kg. एका इलेक्ट्रॉनचं मास किती आहे 9.1 इंटू 10⁻30. आणि मास चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁹ कुलम. आणि टोटल चार्ज किती असतो, जेवढे इलेक्ट्रॉन, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, जेवढे चार्ज त्याला कशाला मल्टिप्लाय करायचं, इलेक्ट्रॉनचा चार्ज. समजलं, क्लिअर. चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन, मास ऑफ द इलेक्ट्रॉन आणि टोटल चार्ज किती असतं आणि कुलमिक फोर्स. हे एकदा माहिती झालं तुम्हाला की मग तुम्हाला कळतं की हा चार्ज आहे. आता आपल्याला बघायचे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय. इलेक्ट्रिक फील्ड बघा, हा चार्ज मी प्लस क्यू एवढा ठेवला, चार्ज क्यू आहे, चार्ज आहे, त्याच्या भोवतानी एक स्पेस तयार होतं जिथपर्यंत तुम्हाला बघा हा पहिला चार्ज आहे आणि हा दुसरा चार्ज आहे, ह्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन जाणवतं. असा एरिया म्हणजे रिजन अराउंड द चार्ज, रिजन अराउंड द चार्ज इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड लक्षात आलं, म्हणजे चार्ज ठेवला तर तो चार्ज इथं चार्ज ठेवलाय तर हा चार्ज कुठपर्यंत जाणवतं, त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन इथपर्यंत जाणवतं, म्हणजे हा रिजन दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक फील्ड. आणि इलेक्ट्रिक फील्ड इज डिनोटेड बाय ई. इलेक्ट्रिक फील्ड इज डिनोटेड बाय ई. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड, स्पेस और रिजन अराउंड द इलेक्ट्रिक फील्ड किंवा अराउंड द चार्ज. चार्जच्या भोवतानी जो रिजन आहे, भाग आहे, जिथं तुम्हाला चार्जचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन जाणवतं. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड, डेफिनेशन बघा, इथं डेफिनेशन पण आपण दाखवले. काय सांगितलं बघा, व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड, रिजन अराउंड द चार्ज ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला तुम्ही चार्ज दिला तर त्याच्या भोवतालचा भाग की जिथपर्यंत फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन जाणवतं, बरोबर. रिजन अराउंड चार्ज ऑब्जेक्ट इन विच कोलोमिक फोर्स इज एक्सपिरियन्स्ड बाय अनादर चार्ज. बघा काय सांगितलं, बघा चार्ज काय असा रस्त्यावर ठेवता येते का, त्याला ऑब्जेक्ट लागतं, बॉडी लागते, बॉडीमध्ये चार्ज अप्लाय करता येतो, असं हवेमध्ये नाही चार्ज अप्लाय करायचा. म्हणजे दिस इज द ऑब्जेक्ट and this charge is given to it and there is another charge Q0. आणि ह्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन जाणवत असेल म्हणजे देर एक्झिस्ट इट एक्झिस्ट और एक्सपिरियन्स ऑफ फोर्स. ह्या दोन चार्ज मध्ये फोर्सचा अनुभव येत असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन, तर तो रिजन दॅट इज द इलेक्ट्रिक फील्ड. रिजन म्हणजे कुठला, एखाद्या बॉडीला चार्ज दिला, त्या चार्ज बहुतेक दुसरा एखादा चार्ज ठेवला आणि त्या दोन चार्जेस मध्ये फोर्सचा अनुभव येत असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन, तर तो भाग दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड. दॅट इज रिजन अराउंड द चार्ज ऑब्जेक्ट, चार्ज ऑब्जेक्टच्या भागात बाकीचा भाग.
इन विच कुलोमिक फोर्स एक्सपिरियन्स, म्हणजे कुलोमिक फोर्सचा त्याला अनुभव येतो. कशामुळं? दुसऱ्या चार्जमुळं. आणि तो किती आहे? जो मगाशी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघितला त्याला चार्ज न काय करायचं? डिवाइड करायचं. म्हणजे हा पहिला चार्ज, हा Q2 म्हणजे दुसऱ्या चार्ज, ह्या दुसऱ्या चार्जनं काय करायचं? फोर्सला डिवाइड केलं तर या चार्जनं किती फोर्स एक्सपिरियन्स झाला? दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक फील्ड. आणि ती मोजली कशात जाते? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीमध्ये. फील्डला इलेक्ट्रिक फील्ड म्हणायचं आणि त्या क्वांटिटी ज्याच्यात मोजतो त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट एनी पॉइंट, कुठल्याही पॉइंटला, म्हणजे बघा हे चार्ज, हा चार्ज इथं ठेवलाय, त्यातला हा एक पॉइंट घेतला आणि या पॉइंटला मला काय करायचंय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. पण ते कुठं असते? इलेक्ट्रिक फील्ड मध्येच असते, बरोबर. हा पहिला चार्ज, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे. तर या ठिकाणी किती इंटेन्सिटी आहे? 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 कुणाची? इलेक्ट्रिक फील्डची. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? Electric intensity at a point in electric field is defined as force acting on unit charge. युनिट चार्ज वर ऍक्ट झालेला फोर्स, म्हणजे पहिला चार्ज Q आणि दुसरा चार्ज काय? Q0 ठेवला तर फोर्स अपॉन Q0. Q आणि Q0 मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन जाणवेल. तर फोर्स किती आला? तर तो F आला. आणि Q0 न Q वर ऍक्ट केलेला फोर्स किती आहे? इंटेन्सिटी F upon Q0. What is the electric intensity? Electric intensity at a point in electric field is defined as force experienced by unit positive charge. म्हणजे फोर्स अपॉन चार्ज. आणि सो व्हॉट इज द युनिट? बघा, फोर्स कशात मोजला आपण? न्यूटन मध्ये. चार्ज कशात मोजला? कुलम मध्ये. आणि न्यूटन पर कुलम, दॅट इज द इलेक्ट्रिक फील्ड. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड? इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला लक्षात आला? फोर्स अपॉन चार्ज. एसआ युनिट काय? न्यूटन पर किलो. आता दुसरा एक फॉर्म्युला बघा, E इज इक्वल टू व्ही इंटू डी. पोटेन्शियलच्या फॉर्म मध्ये. त्याचं पोटेन्शियल किती आहे? व्ही. आणि दोन चार्जेस मधलं डिस्टन्स किती आहे? हो का, दोन चार्जेस मधलं डिस्टन्स जी असेल आणि दोघातला पोटेन्शियल डिफरन्स व्ही असेल, तर पोटेन्शियल डिफरन्स इंटू डिस्टन्स बिटवीन चार्ज, त्याला सुद्धा आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतोय. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे दोन्ही फॉर्म्युले यूज करतो आपण. फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे फोर्स काढायचा आणि त्याला चार्ज न डिवाइड करायचा, त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. किंवा पोटेन्शियल माहिती असेल तर पोटेन्शियल इंटू डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस, दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिसिटी. आणि या फॉर्म्युलेच्या आधारे युनिट काय असणार? व्होल्ट मीटर. लक्षात ठेवा, E इज इक्वल टू व्ही इंटू डी. व्ही कशात मोजलं? व्होल्ट मध्ये. डी म्हणजे डिस्टन्स आहे, मीटर मध्ये. व्होल्ट मीटर किंवा न्यूटन पर कुलम. हा फॉर्म्युला वापरला तर न्यूटन पर कुलम, हा फॉर्म्युला वापरला तर व्होल्ट इंटू मीटर. फॉर्म वेगळा आहे पण दोन्ही क्वांटिटी सेम आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लक्षात आले. त्यानंतर आपल्याला बघायचे आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. अतिशय महत्वाचा भाग आहे. बघा, पहिला चार्ज आहे, हा दुसरा चार्ज आहे, हा दोघाचा सेंटर आहे आणि दोघातला डिस्टन्स काय आहे? 2L. So electric dipole moment is denoted by P. Electric dipole moment is denoted by P. तरी त्या दोन्ही पैकी एक चार्ज हा एक गृहीत धरा, हा दुसरा चार्ज आहे. चार्ज घ्यायचा दोन्ही पैकी एक आणि दोन्ही चार्ज मधलं डिस्टन्स घ्यायचं आणि या प्रॉडक्टला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज डिफाइन्ड ॲज प्रोडक्ट ऑफ चार्ज इंटू डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. म्हणजे पहिला चार्ज आहे Q, दुसरा पण Q घेतला, दोघांमधला डिस्टन्स काय? 2L आहे. तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय? एक चार्ज दोन्ही पैकी घ्या आणि दोघांमधला डिस्टन्स काय? 2L कन्सिडर केला आणि Q इंटू 2L, दॅट इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि ह्याचं SI युनिट काय? चार्ज किती? कुलम मध्ये. डिस्टन्स किती? मीटर मध्ये. सो व्हॉट इज द SI युनिट ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट? चार्ज इंटू कुलम इंटू मीटर. हे लक्षात राहिलं. आणि आता बघा, एवढं कळालं तुम्हाला की आता पुढचा भाग नीट समजून घ्या. आपल्याला बघायचे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स.
इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे नेमका बघा, हे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज ज्या पाथनं जातो त्या पाथला किंवा कर पाथला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणतो. व्हॉट इज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स? इट इज डिफाइन्ड ॲज द कर पाथ. बरोबर, कर पाथ. आता जसं माणूस ज्या मार्गाने जातो त्याला वाट म्हणतो, पायवाट म्हणतो. एसटी ज्या मार्गाने जातो त्याला हायवे म्हणतो. रेल्वे ज्या मार्गाने जाते त्याला रेलवेज असं म्हणतो. तसं विमान ज्या मार्गाने जातं त्याला एअरवेज असं म्हणतो. तसं पॉझिटिव्ह चार्ज ज्या मार्गाने जातो त्या पाथला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इज अ कर पाथ. तो काय दाखवतो? जेवढे लाईन्स ऑफ फोर्स जास्त तेवढी स्ट्रेंथ जास्त. इट इज डिफाइन्ड ॲज द कर पाथ. तो काय रिप्रेझेंट करतो? स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्याला जर टँजंट आपण ड्रॉ केली तर ती काय दाखवते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बघा, चार गोष्टी एकाच डेफिनेशन मध्ये सांगितलंय. पहिलं काय सांगितलंय? हा काय? कर पाथ. तो काय रिप्रेझेंट करतो? स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कमी आहे की जास्त आहे सांगतो. नंतर त्याला टँजंट काढली तर ती काय दाखवते? टँजंट ऑन टू इट गिव्स डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि याला काय म्हणा? लाईन्स ऑफ फोर्स. कन्सेप्ट लक्षात आले बघा. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय? कर पाथ आहे. विच रिप्रेझेंट स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे जेवढे लाईन्स ऑफ फोर्स जास्त तेवढ्या लाईनची इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ जास्त, तीव्रता जास्त आहे, कॅपॅसिटी जास्त आहे. म्हणजे हा काय? कर पाथ. तो काय रिप्रेझेंट करतो? स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. त्याला काढलेली टँजंट काय दाखवते? इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दाखवते. आणि याला काय म्हणा? लाईन्स ऑफ फोर्स. आणि मग डेफिनेशन करायची. इट इज डिफाइन्ड ॲज द कर पाथ which represent strength of electric field and tangent drawn to it gives direction of electric field. आणि एकदा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कळाल्या की मग तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टी पण माहिती असणं गरजेचं आहे. कारण ह्या प्रॉपर्टी आपण 11th स्टँडर्डला बघितलेत, पण 12thचा स्टडी करताना हे सगळं विसरलंय. चेक करा. सो प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हे पहिलं समजून घ्या. Lines of force start from positive charge and end on negative charge. Lines of force पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट होतात, निगेटिव्ह चार्जला थांबतात. बरोबर. नंतर टँजंट जर काढली, टँजंट ड्रॉन टू इट गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. सेकंड प्रॉपर्टी, लाईन्स ऑफ फोर्सला टँजंट काढली तर ती काय रिप्रेझेंट करते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. थर्ड प्रॉपर्टी, ह्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत, अशा क्रॉस होत नाहीत. दे आर पॅरलल टू इच अदर. लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. फोर्थ बघा, एक लाईन्स ऑफ फोर्स ही पहिली लाईन्स ऑफ फोर्स, दुसरी लाईन्स ऑफ फोर्स, तिसरी लाईन्स ऑफ फोर्स, चौथी लाईन्स ऑफ फोर्स. आणि हे लाईन्स ऑफ फोर्स एकमेकावर लॅटरल प्रेशर एक्झर्ट करते. लाईन्स ऑफ फोर्स एक्झर्ट लॅटरल प्रेशर ऑन इच अदर. एक लाईन्स ऑफ फोर्स दुसऱ्या लाईन्स ऑफ फोर्स एक्झर्ट करते, म्हणजे देर इज अ रिपल्सिव्ह फोर्स. दोघांमध्ये काय? रिपल्शन, अट्रॅक्शन नाही. अट्रॅक्शन असतं तर त्या एकमेकांमध्ये क्रॉस झाला असता. ज्या अर्थी क्रॉस होत नाही, ज्या अर्थी इंटरसेक्ट होत नाही, त्याच्या अर्थ दोन लाईन्स ऑफ फोर्स मध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतो आणि त्या दोन लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत आणि एक लाईन्स ऑफ फोर्स दुसऱ्या लाईन्स ऑफ फोर्सवर फोर्स एक्झर्ट करते. फिफ्थ प्रॉपर्टी बघा, दे हॅव टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट इट्स लेंथ, म्हणजे कमीत कमी डिस्टन्सनं ते ट्रॅव्हल होते. म्हणजे काय म्हणायचं? दे हॅव टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट इट्स लेंथ. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, जर इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल तर लाईन्स आर क्लोजली स्पेस्ड.
If intensity of electric field is large, then lines are close to each other. Next, and if intensity of electric field is weak or less, lines are widely separated. सातीच्या साती प्रॉपर्टी लक्षात राहिल्या का बघा. फर्स्ट प्रॉपर्टी, lines of force start from positive charge and end on negative charge. Tangent on to the lines of force gives the direction of electric field. Lines of force do not intersect with each other, म्हणजे एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत. एक लाइन्स ऑफ फोर्स दुसऱ्या लाइन्स फोर्सवर प्रेशर एक्झर्ट करते. आणि फिफ्थ, दे हॅव टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट इट्स लेंथ. आणि नेक्स्ट प्रॉपर्टीज, इफ इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज लार्ज, देन लाइन्स आर क्लोजली स्पेस्ड, म्हणजे लाईन ऑफ फोर्स एकमेकाच्या जवळ असतात. आणि इंटेन्सिटी कमी असेल इलेक्ट्रिक फील्डची तर लाइन्स आर वाईडली सेपरेटेड. एवढं कळालं. आणि हे कळाल्यानंतर आपल्याला बेसचा अजून एक टॉपिक बघायचा आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स आणि फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स आणि फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय हे समजून घ्या अगोदर. हा काय एरिया दिलात, गिवन एरिया. एरिया म्हणजे तो 1 मीटर स्क्वेअर असेल, 5 सेंटीमीटर स्क्वेअर असेल, 10 मिलीमीटर स्क्वेअर असेल. हे काय एरिया. आणि त्याच्यामध्ये आपण लाइन्स ऑफ फोर्स काढल्या 1, 2, 3, 4, 5. किती लाइन्स ऑफ फोर्स काढा, बरोबर. तर दिलेल्या एरियामध्ये किती लाइन्स ऑफ फोर्स काढल्या तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स? number of lines of force passing through given area in any time. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. तो कशा पास झाल्या? गिवन एरियामध्ये, दिलेल्या एरियामध्ये. पण किती वेळेत? युनिट टाइम मध्ये. म्हणजे 1 सेकंड, 2 सेकंड, 1 मीटर, 1 आवर, 1 मिनिट, 1 आवर, 1 डे, 1 इयर, युनिट टाइम मध्ये. आणि त्याला काय म्हणा? इलेक्ट्रिक फ्लक्स. त्याला काय म्हणा आपण? इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि इलेक्ट्रिक फ्लक्स इज डिनोटेड बाय फाय. काय लक्षात आलं? दिलेल्या एरियामध्ये किती लाइन्स ऑफ फोर्स पास झाल्या, समजा 10 पास झाल्या तर 10 ही काय झाली? इलेक्ट्रिक फ्लक्स. दिलेल्या एरियामध्ये 100 इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पास झाल्या तर 100 ही काय झाली? इलेक्ट्रिक फ्लक्स. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स? नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स passing through given area in unit time is called electric flux. दिलेल्या एरियामध्ये युनिट टाइम मध्ये किती लाइन्स ऑफ फोर्स पास झाल्या दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक फ्लक्स. आता हे इलेक्ट्रिक फ्लक्स कशा काढायच्या? एक्सप्रेशन हे डेफिनेशन झाले. पण इलेक्ट्रिक फ्लक्स हे गॉसेसने सांगितलंय चार्ज अपॉन इप्सिलॉन 0. चार्ज अपॉन इप्सिलॉन 0 याच्या आधारे एक इलेक्ट्रिक फ्लक्स काढता येतात. आणि दुसरा, suppose this is the area and this is the direction of electric field and this is the normal and theta is angle between them. म्हणजे हा तुमचा काय ds एरिया आहे. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठे आहे? इकडे आहे. आणि नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर इकडे आहे. आणि ह्या दोघांमध्ये अँगल थीटा आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड इज डिनोटेड बाय इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट ds बार, म्हणजेच ई ds कॉस ऑफ थिटा. ई म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड. थिटा म्हणजे इंटेन्सिटी आणि नॉर्मल मधला अँगल, म्हणजेच इंटेन्सिटीने नॉर्मलशी केलेला अँगल थिटा. ds म्हणजे काय? एरिया. ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. थिटा म्हणजे इंटेन्सिटीने नॉर्मलशी केलेला अँगल. ह्या दोन फॉर्म्युल्याच्या आधारे म्हणजे गॉसेस थेरम चार्ज माहिती असेल तर चार्ज अपॉन इप्सिलॉन 0 ह्याला काय म्हणायचं? इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि दुसरा इलेक्ट्रिक फील्ड इंटू ds याच्यातला डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. डॉट प्रॉडक्ट कसा असतो हे समजून घ्या पहिला. सपोज दिस इज द वेक्टर a बार, दिस इज द वेक्टर b बार and theta is angle between them. काय म्हणलं? a bar is one vector, b bar is another vector and theta is angle between them. Then dot product is denoted by a bar dot b bar. मग a चं मॅग्निट्यूड इथं लिहायचं, b चं मॅग्निट्यूड इथं ठेवायचं आणि दोघांमधल्या अँगलचा कॉस घ्यायचा. याला म्हणायचं डॉट प्रॉडक्ट.
तसं ई बार डॉट डीएस बार कसा लिहायचा? ई बारचं मॅग्निट्यूड ई, डीएस बारचं मॅग्निट्यूड डीएस आणि दोघांमधला अँगलचा कॉस घेतला, ह्याला म्हणायचं ई बार डॉट डीएस बार. आणि त्याचं काय घ्यायचं? इंटिग्रेशन, आणि त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक फ्लक्स. नक्की कळालं? आता एकदा इलेक्ट्रिक फ्लक्स कळालं की अजून एक भाग समजून घ्या, फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स डेन्सिटी आणि ट्यूब ऑफ फोर्स. फ्लक्स डेन्सिटी आणि ट्यूब ऑफ फोर्स. आता फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स अपॉन एरिया, याला काय म्हणायचं? फ्लक्स डेन्सिटी. सो इलेक्ट्रिक प्लस पर युनिट एरिया इज कॉल्ड फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे मगाशी काय की एरिया किती बी घेतला होता, आता तसं नाही. 1 सेंटीमीटर स्क्वेअर, 1 मीटर स्क्वेअर, 1 किलोमीटर स्क्वेअर, म्हणजे मॅग्निट्यूड 1च पाहिजे आणि युनिट काही चालेल. म्हणून युनिट एरियामध्ये किती इलेक्ट्रिक फ्लक्स पास झाल्या त्याला काय म्हणायचं? फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया, हा युनिट एरिया घेतला आणि त्याच्यातला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स काढल्या, तर इलेक्ट्रिक फ्लक्स अपॉन एरिया याला काय म्हणायचं? फ्लक्स डेन्सिटी. बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला बघायचे ट्यूब ऑफ फोर्स. इमॅजिनरी लिमिटेड लाईन्स ऑफ फोर्स केला, कन्सिडर केल्या. बघा, हा बंडल घेतला, किती कशाचा? लाईन्स ऑफ फोर्सचा. म्हणजे लिमिटेड नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, ह्याचा काय घ्या? ग्रुप घ्या, बंडल घ्या, आणि त्याला काय म्हणतात? ट्यूब ऑफ फोर्स. इट लुक लाईक अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. ह्याचा आकार कसा दिसतो? ट्यूब सारखा. आणि अनेक लाईन्स ऑफ फोर्स एकत्र केलेत, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8, अनेक नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. बरोबर. व्हॉट इज द ट्यूब ऑफ फोर्स? नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. ह्याला काय म्हणायचं? इट लुक लाईक अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आणि ह्याला काय म्हणायचं? ट्यूब ऑफ फोर्स. आणि ट्यूब ऑफ फोर्स पर युनिट एरिया, ट्यूब ऑफ फोर्स पर युनिट एरिया याला काय म्हणतात? ट्यूब ऑफ इंडक्शन. काय म्हणायचं? ट्यूब ऑफ इंडक्शन. आणि एवढं बेस तुम्हाला यायला पाहिजे. काय काय बेस शिकला बघा नीट. काय? पहिला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू देम. आणि फोर्स इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2/r², आणि 1/4πε0 ची व्हॅल्यू असते 9 × 10⁹. हा एक भाग. नंतर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बघितला. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे कर्व पाथ असतो आणि त्याला काढलेली टँजंट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दाखवते, आणि त्याला काय म्हणतो आपण? लाईन्स ऑफ फोर्स. आणि लाईन्स ऑफ फोर्स पाहिल्यानंतर बघितलं आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय. बरोबर. दिलेल्या एरियामध्ये किती लाईन्स ऑफ फोर्स पास झाल्या? नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू गिव्हन एरिया. आणि ते इलेक्ट्रिक फ्लक्स तो किती असतो तो काढला होता आपण. बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू चार्ज अपॉन ε0, हा गॉसेस थेरम प्रमाणे. आणि दुसरा इलेक्ट्रिक फ्लक्स ई बार डॉट डीएस बार म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ई डीएस कॉस ऑफ थिटा. हे इलेक्ट्रिक फ्लक्स काढला. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरियाला काय म्हणायचं? म्हणजे फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स अपॉन एरिया त्याला काय म्हणायचं? फ्लक्स डेन्सिटी. आणि नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, लिमिटेड नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स टेकन and it look like tube like structure and it is called tube of force, and tube of force upon area is called as the tube of induction. एवढा बेस तुम्हाला आला. आणि प्रॉपर्टीज ऑफ लाईन्स ऑफ फोर्स कळाल्या. प्रॉपर्टीज ऑफ लाईन्स ऑफ फोर्स सांगितलं तुम्हाला. लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट व्हायला एंड निगेटिव्ह चार्जला एंड झाल्या. कुठलीही दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही. बरोबर. त्याला काढलेली टँजंट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दाखवते. बरोबर. आणि इंटेन्सिटी जास्त असेल तर लाईन एकमेकाच्या जवळ असतात, आणि इंटेन्सिटी कमी असेल लाईन्स आर अवे फ्रॉम इच अदर. एवढं समजून घ्या. तुम्हाला इथनं पुढे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. थँक्यू व्हेरी मच.